बोला. माझं नाव वंदना सीताराम पालवे. मी देशमुख पाटील वस्तीमध्ये राहते. आज 54 मीटरमध्ये आमचं घर पाडण्यात आलेलं आहे. तरी आम्हाला सोरेगाव इथे जागा दिलेली आहे, पण तिथं काही सुविधा नाही आहे. पाण्याची, लाईटची, ड्रेनेजची अशी कुठलीच सुविधा नाही आहे. तरी महानगरपालिकेच्या साहेबांनी आम्हाला ड्रेनेज, पाणी, लाईट अशी सुविधा करून आम्ही तिथं जाऊन राहायला तयार. नुकसान भरपाई द्यावी, आम्ही येऊन जाऊन राहायला तयार. सांगून बोला. शशिकांत भास्कर निकंबे. जागा तिथं आम्हाला दिलेली नाही, अजून मोजमापणी करून दिले नाही. तिथे जागा दिल्यानंतर आम्हाला तिथे सुविधा करून द्यायला पाहिजे. सगळी लाईट, ड्रेनेज, नळ पडल्या आता इथं. मी सचिन शिरागर, सामाजिक कार्यकर्ता या वस्तीचा. आज या ठिकाणी जे महापालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम केलेली आहे, तर मला एकच प्रशासनाला बोलायचं आहे महापालिकेला की आता तुम्ही अतिक्रमण काढलेलं आहे, पण इथल्या लोकांना, नागरिकांना पर्याय जागा म्हणून तुम्ही देण्यात यावी. आता पावसाळा दिवस आहे, ते बिचारे कुठं जातील? आम्ही काय महापालिकेला विरोध करत नाही, पण तात्काळ त्यांना पर्याय जागा म्हणून देण्यात यावी, हेच माझी तुमच्या माध्यमातून सांगायची करण्यात यावी. बोला. आणि सोरेगावला जी ह्यांना पर्याय जागा म्हणून दाखवण्यात आलेली आहे, अजून काय जागा फक्त दाखवण्यात आलेली आहे, अजून की तुम्हाला इथं स्पॉट अजून दिला नाही की त्यांना एक स्पॉट द्यावं. आणि माझं एकच मत आहे की जिथं सोरेगावला दिलं आहे तिथं त्यांना ड्रेनेज, पाणी, लाईन ही सुविधा देण्यात यावी. 54 मीटरच्या इथले अतिक्रमण काढण्यात आले, काय त्याची नेमकी कारवाई? आज पोलीस विभागाच्या सहकार्याने जे नागरिक आहेत त्यांना मी आवाहन केलं होतं. त्या ठिकाणी आपला जो 54 मीटरचा जो रस्ता आहे, बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. तर आपले सुप्रीम कोर्टच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यानुसार त्यांना नोटीस दिल्या होत्या. त्यापैकी जे 2019 पूर्वीचे जे नागरिक होते त्यांना मी अल्टरनेट जागा, जे सोरेगाव या ठिकाणी आमचे जवळ एक 15 ते 18 लोकांना आणि साईट पण अवेलेबल करून दिलं. त्याचं सामान पण आता निश्चित करतो. तर लवकरच हा जो उर्वरित रस्ता आहे तात्काळ त्याला रहदारीसाठी ओपन करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन हा 54 मीटरचा आपला जो राहिलेला जो विषय आहे तो एकदा मार्गी लागेल आणि आपल्याला लोकांना रहदारीसाठी लवकरात लवकर हा रस्ता उपलब्ध करण्यात येईल. उर्वरित रस्त्यासाठी जवळजवळ एक 1.5 कोटीची निधी आहे, ते सुद्धा आम्ही तात्काळ उपलब्ध करण्याची तयारी करत आहोत. आणि ह्या जो छोटा सेक्शन राहिला आहे ते जसं लवकरात लवकर टेंडर करून हे काम पूर्ण करण्याचं आमचं प्लॅनिंग आहे. सर, नागरिकांचं असं म्हणणं आहे की तिथं मोजून दिलेलं नाहीत आम्हाला जागा. आमच्या आता ऑलरेडी यापूर्वी पण दिलेलं आहे. आता आमचे आता इंजिनियर पूर्ण उपस्थित राहतील. त्यांना बेसिक पाण्याच्या, लाईटची जी काही व्यवस्था असेल ते सुद्धा करण्यासाठी आम्ही जबाबदारी दिलेली आहे. संबंधित इंजिनियर उपस्थित राहून रात्री त्यांचे संपूर्ण सामान आमच्या ट्रकमध्ये शिफ्ट करून देतील आणि त्यानंतरच मग आमची आम्ही इथली कारवाई थांबवू. सर, आम्ही जेव्हा सर्वे केला होता ते 2019 नंतर जे आले ते ह्याच्यासाठी आमचे ठराव